सुरेश राऊत माऊली तुम्हाला लेखी स्वरूपात प्रश्न दिलेला आहे. आम्ही रसिकांच्या माहितीसाठी सांगतोय. जवळजवळ 10-12 वर्ष जो गाजतो आमचा विषय तोच विषय तुमच्यावरती सोडतोय. तुम्ही अनेक शायरांकडून ऐकला असाल तरी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य पद्धतीने हाताळाल आणि आम्हाला योग्य ते उत्तर द्या हीच एक छोटीशी अपेक्षा बाळगतोय. बघा काय म्हणायचं आहे. या भूतलावर या विश्वात असे एक मंदिर आहे की त्या मंदिरातील देवाच्या मूर्तीला हात व पाय नाही, शिवाय आजूबाजूच्या परिसरातील झाडांची सावली त्या मूर्तीवरती पडत नाही. असे हे मंदिर कोणत्या देशातील राज्यामध्ये आहे, त्या राज्याचे, देशाचे व देवाचे नाव काय, त्याचप्रमाणे त्याची रचना ग्रंथामध्ये केव्हा व कशी केली गेली व उत्तर शास्त्राकडे द्यायचं आहे. कारण हा प्रश्न आदरणीय माझे मित्र बरेचसे तुरेवाले आहेत, यांना पाठ झालेला आहे. त्यातीलच एक म्हणजे वारणे गावचे सुपुत्र आमचे जीवलग मित्र, वर्गमित्र रुपेश शिरेवाळे यांना पाठ झालेला आहे. खरोखरच धन्यवाद व उत्तर खरं खरं द्या अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. आज या ठिकाणी उत्कृष्ट असा साऊंड लावलाय आदरणीय पंकज जयरीम दादा, तुम्हाला सुद्धा खरोखर धन्यवाद देतो, आभार मानतो तुमचे. कारण वेळोवेळी आम्हाला उपयोगी पडणारे आदरणीय साऊंडवाले मास्टर पंकज दादा जयरीम तुम्हाला शायरी बाणाचा मुजरा करतो आणि शॉर्टकट एक शेवटचं गाणं घेतो बघा आणि बारीक संपवतो. माझ्या प्रश्नावरी नाही चालली कुणाची कधी हो. वा, हे गीत का गातोय? 12-13 वर्ष हा विषय माझा गाजतोय. आजही एकाही तुरेवाल्याला सुटलेला नाही म्हणून म्हणतोय. माझ्या प्रश्नावरी नाही का चालली कुणाची कधी हो. आज मी गाजविली हिला जारत ना गेली, आज मी गाजविली हिला जारत ना गेली.